फर्स्ट पार्ट COPD, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज मधला इंट्रोडक्शन आणि डेफिनेशन बघणार आहोत आपण. इंट्रोडक्शन मध्ये क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह pulmonary disease is a progressive lung disease that makes it difficult in breathe by narrowing the bronchial tubes in the lungs. म्हणजे lungs मधले जे ब्रॉन्क्युल्स असतात ते नॅरो होतात. नॅरो झाल्यामुळे डिफिकल्टी इन ब्रिदिंग होते. देन डेफिनेशन मध्ये तेच सांगेल आहे की बा एअरवे ऑब्स्ट्रक्ट झाल्यामुळे ब्रॉन्क्युल्स नॅरो झाल्यामुळे ब्रेथ डिफिकल्टी इन ब्रिदिंग होते. त्याच्यात 3 डिसीज इन्क्लूड होतात: क्रोनिक ब्रोंकायटिस, एम्फायझिमा आणि स्मॉल एअरवे डिसीज. क्रोनिक ब्रोंकायटिस म्हणजे की 3 मंथ पासून स्पुटम प्रोडक्शन जास्त होत असेल किंवा कफ असेल 3 मंथ पासून. एम्फायझिमा मीन्स ॲबनॉर्मली एनलार्जमेंट ऑफ ॲल्व्हियोलाय. जे लंग्समध्ये एल्व्हियोलाय असतात ते ॲबनॉर्मली एनलार्ज होतात. परमनंट रिस्क फॅक्टरमध्ये कोणते अल्फा-1 अँटीप्रोटीनेज डेफिशियन्सी, जेनेटिक फॅक्टर्स म्हणजे जेनेटिक फॅक्टर्समुळे होऊ शकते. स्मोकिंग होते. स्मोकिंग केल्यामुळे, टोबॅको खाल्ल्यामुळे, एअर पॉल्युशनमुळे. एअर पॉल्युशन म्हणजे की जे एअर पॉल्युशनमुळे होते केमिकल्स, जे ऑक्युपेशनल हजार्ड आपण जिथं ऑक्युपेशन असते, आपण जिथं काम करतो तिथं केमिकलमुळे होऊ शकते. वेगळे केमिकल असतात त्याच्यामुळे होऊ शकते. एलर्जीमुळे होऊ शकते. याला रिस्क फॅक्टर म्हणतात. COPDचे रिस्क फॅक्टर.